नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सागर राठोड फार्मिंग लाईफ या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी बंधूंनो, मी आज उभा आहे कलिंगडच्या पिकाच्या प्लॉट मध्ये। मित्रांनो, या कलिंगडाची लागवड 28 तारखेला झालेला आहे। पावसाळी प्लॉट आहे मित्रांनो। कंडिशन तुम्ही बघू शकता, एक्सलंट प्लॉटची कंडिशन आहे। परंतु या ठिकाणी आपल्याला पावसाळ्यामध्ये दोन समस्यांना सामोरे जावं लागतं, ते म्हणजे डाउनी मिल्डो आणि पावडरी मिल्डो, आणि दुसरा आजार म्हणजे टरबूज पिकातील मर रोग। तर मित्रांनो, आज आपण जी माहिती घेणार आहोत ती सुरुवातीला अगोदर घेऊया टरबूज पिकातील येणारी मर रोग। तर या मर रोगाचा उपाय काय आहे, ती योजना कशा आहेत, कोणती औषध वापरली पाहिजे आणि ह्या मर रोगाला कसं थांबवलं पाहिजे। तर मित्रांनो, तुम्हाला मी सुरुवातीला बघा मर रोग कसा ओळखायचा ते दाखवतो। फिझरियम विल्ट म्हणतात। टरबूज मध्ये दोन प्रकारच्या विल्टिंग आहेत, फिझरियम विल्ट आणि बॅक्टेरियल विल्ट। तर मित्रांनो, तुम्हाला मी या ठिकाणी हे दाखवतोय बघा। हा जो प्लॉट आहे, समजा हे जी वेल दिसते आपल्याला, बघा हा फिझरियम विल्ट मध्ये मर झालेला आहे, आणि बॅक्टेरियल विल्टचा प्लॉट दाखवतो तुम्हाला। हे बघा, हे फिझरियम मुळे मर झालेला आहे आणि बॅक्टेरियल विल्टिंग झालेली वेल तुम्हाला दाखवतो या ठिकाणी। या बघा मित्रांनो, आपण फिझरियम विल्ट जो पाहिला त्यामध्ये काय झालेलं आहे, पानं पिवळे होऊन वेल सुकून मरून चाललेला आहे। परंतु या ठिकाणी हे बघा तुम्ही, हा जो वेल दिसतोय तो पूर्णपणे हिरवा आहे, पानं सुद्धा हिरवे, पण वेल हा कोमजून मर झालेला आहे। तर मित्रांनो, आपण याला जर चिरून बघितलं तर यामध्ये आपल्याला तपकिरी रंगाचा साव निघालेला दिसेल। तर मित्रांनो, हे अशा दोन प्रकारचे मर रोग एक कलिंगड पिकामध्ये येतात। तर मित्रांनो, याला कंट्रोल कसं करायचं आपण ते बघूया। मित्रांनो, आपण टरबूज लागवड करताना सुरुवातीला जेव्हा ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस, एखाद्या चांगल्या कंपनीचा ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस प्रति एकराला 500 ग्रॅम सोबत आपल्याला ड्रिप मधून ड्रेंचिंग करायची किंवा ड्रिप मधून सोडून द्यायचं आहे। तर मित्रांनो, ही झाली आपली बायोलॉजिकल पद्धत। आणि त्यानंतर जर बघा आपल्याला कंट्रोलच मिळाला नाही तर आपल्याला सीओसी आणि व्हॅलिडामायसिन म्हणजे कॉपर आणि व्हॅलिडामायसिन याचा उपयोग करायचा आहे, किंवा आपण ट्रेप्टोसायक्लिन बॅक्टेरिसाइड जेवढे आहेत त्या बॅक्टेरिसाइडचा आपल्याला वापर करायचा आहे। आणि फिझरियम विल्ट साठी बघा दोन प्रकारचे आहेत, आपल्याला दोन्ही औषध वापरायचं आहे। आपण ॲल्युमिनियम फॉस्फेट वापरू शकतो, थायपोनेट मिथिल वापरू शकतो ह्या फिझरियम विल्ट आणि बॅक्टेरियल विल्ट साठी। मित्रांनो, ही आपल्याला माहिती मी कलिंगडवर येणारे फिझरियम विल्ट आणि बॅक्टेरियल विल्ट यासाठी दिली। अशीच माहिती मिळवण्यासाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।